आज नवीन वर्ष आहे. गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यामध्ये विविध शहरात शोभायात्रा काढल्या जात आहेत. हिंदू नववर्ष स्वागताचा जल्लोष शोभायात्रांच्या माध्यमातून केला जातोय. डोंबिवलीमध्ये सालाबाद प्रमाणे शोभायात्रा काढली जाते. थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होणार आहे. ढोल ताशे लेझिम पथकांच्या तालावर हा सांस्कृतिक सोहळा होणार आहे. शहरातले अबालवृद्ध या सोहळ्याला हजेरी लावतात. तर नागपुरातही मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. नागपूरच्या तात्या टोपेनगर गणेश मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. आकर्षक वेशभूषा परिधान करून नागपूरकर या शोभायात्रेत सहभागी झालेत. प्रभू रामाची पालखी या शोभायात्रेमध्ये वाहिली जाणार आहे. लक्ष्मीनगर चौकामध्ये गुढी उभारून रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं जाईल. तर चार दृश्य आपण पाहतोय. गिरगाव, डोंबिवली, ठाणे आणि नागपूर मधली या चारही ठिकाणी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक असतील किंवा त्या शहरातले महत्त्वाचे राजकीय नेते असतील या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. गिरगावमध्ये आपण पाहतोय माय मराठी अभिजात मराठी ही संकल्पना घेऊन यंदाची शोभायात्रा निघतीये. तर डोंबिवलीतल्या शोभायात्रेला सुद्धा अनेक वर्षांची परंपरा आहे आणि दरवर्षी उत्साह द्विगुणित होताना आपल्याला डोंबिवलीत दिसतो. तर ठाण्यातल्या शोभायात्रेचं यंदाचं हे 25वे वर्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपिनेश्वर मंदिरामध्ये पोहोचले होते. तिथे पालखीचे ते भोई झाले आणि पालखीनंतर पुढे शोभायात्रेची सुरुवात झाली. तर नागपूरमध्ये अगदी सकाळी 6:30 वाजल्यापासून सांत थोरांसह सगळेच जण या शोभायात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी झालेत. देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत, उपस्थिती दर्शवणार आहेत. रामाची पालखी देखील इथून निघणार आहे आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील केलं जाणार आहे. श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत. नागपूरमध्ये थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या शोभायात्रेच्या ठिकाणी उपस्थिती दर्शवतील. तर गिरगावमध्ये गिरगावकरांचा अभूतपूर्व उत्साह दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला दिसतोय. आपण डोंबिवलीतली दृश्य पाहतोय. रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे हे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.